हॅलो. आजच्या बोलतं असंच रेकॉर्ड करणार आहे. आता बघूत आपण. आज मी काय वाचलं की अँथ्रोचं 1.6वाला टॉपिक वाचला आहे आणि इथिक्समध्ये थोडे फिलॉसॉफर वाचलेत. तर ही जे व्हिडिओ आहे ते फक्त रिव्हिजन पर्पजसाठी आहे, जेणेकरून मला शेवटी अर्ध्या तासात आणि रिव्हिजन होईल आणि याचा रेकॉर्ड राहील की मी काय काय केलं आहे. ठीक आहे. आता उद्या पेपर म्हणून आता बघा. आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑस्ट्रेलोपिथिकस. तर ऑस्ट्रेलोपिथिकस जे आहे, ऑस्ट्रेलोपिथिकस आर द होमिनिड्स ऑफ द एक्सटिंक्ट जेनेरा. तर कोणते जेनेरा? ऑस्ट्रेलोपिथिकस आणि पॅरांथ्रोपस. ऑस्ट्रेलोपिथिकस हे साऊदर्न एप आहे, पॅरांथ्रोपस हे नियर मॅन, त्याला नियर मॅन म्हणतात. ठीक आहे. ऑस्ट्रेलोपिथिकस आर रिफर टू द ग्रेसाइल ऑस्ट्रेलोपिथिकस वाईल पॅरांथ्रोपस आर द रोबस्ट. लक्षात ठेवावं लागेल. दोन आहे कोणते? ऑस्ट्रेलोपिथिकस आणि पॅरांथ्रोपस. ऑस्ट्रेलोपिथिकस कोणते? ग्रासाईल. पॅरांथ्रोपस आहे कोणते? रोबस्टस. ठीक आहे. GAPR काही पण करा. डिस्कवरी यांची दोघांची डिस्कवरी कशी झाली की हे रेमंड डार्ट 1924मध्ये त्यांना आहे ना स्कल भेटला होता ऑफ अ स्मॉल चाइल्ड त्वांग. ठीक आहे. हे भेटला होता. फॉसिल्स नेम आहे ऑस्ट्रेलोपिथिकस आफ्रिकॅनस. आणि रॉबर्ट ब्रूमचं कोणतं आहे? पॅरांथ्रोपस. तर ते स्कल भेटला होता कुठं? क्रोमाड्राई. रेमंड डार्ट, तुंग आणि आफ्रिकॅनस. रेमंड डार्ट, तुंग, आफ्रिकॅनस आणि रॉबर्ट ब्रूम, BKP, DTA BKP. टाईम स्पॅन बघितलं तर कोणता? लिव्ह बिटवीन द 4 to 2 मिलियन इयर ॲगो, म्हणजे 40 ते 20 लाख वर्षा अगोदर. कोणता इपोक? प्लायोसिन इपोक. ठीक आहे. स्पेसिस आता ऑस्ट्रेलोपिथिकस आणि पॅरांथ्रोपस. तर त्याच्यामध्ये स्पेसिस कोणते आहे की ऑस्ट्रेलोपिथिकस आणि आफ्रिकॅनस, रॅमिडस, ॲनिमेसिस, ॲफ्रिनेसिस. कोणते? आफ्रिकॅनस, रॅमिडिस, ॲनिमेसिस आणि ॲफ्रिनेसिस. ठीक आहे. आणि पॅरांथ्रोपसमध्ये कोणतं आहे की रोबस्टस, बोसोई आणि एथिओपिकस. RBA रोबस्टस, बोईसेई आणि एथिओपिकस. आफ्रिकॅनस, ॲफ्रिनेसिस, ॲनिमेसिस, रॅमिडस असं ठेवायचे कोणते. ठीक आहे. DTA बघितलं तुमचं काय? डार्ट, टोंग आणि आफ्रिकॅनस. ठीक आहे. आता हे त्यांचं जिओग्राफिकल लोकेशन आहे. हे क्रोमाड्राई जे आहे हे बघितलं आपण कुठून? पॅरांथ्रोपस होतं रॉबर्ट ब्रूम. ठीक आहे. आणि तोंग DTA डार्ट, टोंग आणि आफ्रिकॅनस. DTA डार्ट, टोंग आणि आफ्रिकॅनस. ठीक आहे. आता यांचे फिजिकल फीचर बघितले तर काय? कॅपॅसिटी किती? 375 ते 775. ठीक आहे. इंडिकेटिंग द ब्रेन मोर डेव्हलप दॅन द एप्सपेक्षा यांचा ब्रेन जास्त डेव्हलप. कॅपॅसिटी किती आहे? 375 ते 775. स्कल आणि डेंटिशनमध्ये बघितलं तर हे दोघांचा डिफरन्शिएटवाला पण क्वेश्चन येऊ शकतो. अँथ्रोपिथिकस ऑस्ट्रेलोपिथिकस आहे कोणता? ग्रॅसाईल. हे बघितलं ना आपण आता. कोणतं होतं? ग्रॅसाईल, ऑस्ट्रेलोपिथिकस आणि पॅरांथ्रोपस रोबस्टस. ऑस्ट्रेलोपिथिकसवाला जे आहे त्याच्यामध्ये कोणते फीचर आहे की त्याचा जॉ बघितला आपण तर प्रोग्नेटिझम आहे, मॅक्झिलावाला. आणि पॅरांथ्रोपसमध्ये ऑर्थोग्नॅथस. आता ग्रासाईलवाला बघितलं तर GP रिलेटिवली लार्ज इन्सिजर अँड कॅनिनीज आहे. ठीक आहे. क्रेस नाही आहे. लार्ज आणि थिक मॅन्डिबल आहे आणि लेस रोबस्ट चीक बोन. ठीक आहे. आपण जर लोअर जॉ बघितलं तर काय? इन्सिजर, कॅनिनीज, टीथ पण खूप आहे, लार्ज आहे आणि मॅन्डिबल लार्ज आहे. मॅक्झिला बघितलं तर प्रोग्नेटिझम आहे. आणि चीकमध्ये तर मग लेस रोबस्ट चीक बोन्स. कारण प्रोग्नेटिझम आहे, लेस रोबस्ट चीक बोन्स आणि क्रेस्ट नाही आहे. ठीक आहे. आता याचंच अपोजिट जवळपास याचंच ऑपोजिट असल्यासारखं आहे. तेवढं नाही समजा की नाही. लार्जर मॅन्डिबल. पॅरांथ्रोपसचं काय? लार्जर मॅन्डिबल, रिलेटिवली लार्जर पोस्ट कॅनिनीस. अच्छा. ग्रॅसाईलमध्ये इन्सिजर आणि कॅनिनीज हे जास्त आहे आणि पॅरांथ्रोपसमध्ये पोस्ट कॅनिनीज मोठे आहेत. ओके. ऑर्थोग्नॅथस फेस सजेटल क्रेसिस प्रेझेंट. पोस्ट कॅनिनीज इथं लक्ष द्यायचं आहे. लार्ज इन्सिजर कॅनिन झालं. ऑर्थोग्नॅथस, प्रोग्नॅटिझम, सजेटल क्रेस्ट प्रेझेंट आहे तुमचं रोबस्टसमध्ये, इकडे ॲब्सेंट. ठीक आहे. ओके. लक्षात ठेवील नेक्स्ट टाईम. पोस्ट क्रॅनियल अनाटॉमीमध्ये काय आहे तर यांचे काय? ॲपिरियन्स ऑफ मॅस्टेड प्रोसेस आणि लिनिया ॲस्परा, डिरेक्ट एव्हिडन्स ऑफ बायपेडलिझम. हे कसं आहे ते माहिती नाही अजून.
मॅस्टर्ड प्रोसेस आणि लिनिया ॲज पर बायपेडलिझम कसं आहे. ॲज पर लवजॉय 2010 ऑस्ट्रेलिटिकस इन द अर्लियर स्टेज हॅड अ शफलिंग गेट. त्यांचं कोणाचं लवजॉय होतं त्याचं म्हणणं काय होतं की ऑस्ट्रेलिटिकस आहे तर बायपेडलिझम नसतं आणि शफलिंग गेट नाही बायपेडलिझममध्ये पण शफलिंग गेट आहे. ओके. क्लिनिकल कल्चरल फीचर्स हंटिंगमध्ये काय की ओल्ड वे जॉर्ज सेव्हरल स्मॉल बोन्स ऑफ ॲनिमल्स अँड टूल्स मेनली चॉपिंग टूल्स हॅव बीन फाउंड अकॉर्डिंग टू डार्ट कोणता आहे DTA. ठीक आहे. थुंग आणि आफ्रिकनसवाला रेमंड डार्ट. ऑस्ट्रेलिपिथिकन्स यूज्ड बोन्स टीथ हॉर्न्स ऑफ बिगर ॲनिमल ॲज अ टूल फॉर हंटिंग स्मॉल ॲनिमल्स. तर मग हे बघा बोन यूज करायला म्हणून काय ऑस्टिओ, टीथ यूज करायला म्हणून काय डोंटो आणि हॉर्न्स यूज करायला म्हणजे काय हॉर्न्स केराटिनचं बनलेलं प्रोटीन. ठीक आहे. तो ऑस्टिओ डोंटो केराटिक कल्चर हे ऑस्ट्रेलिपिथिकन्स हे यूज करायचे ॲनिमलला हंट करण्यासाठी. त्याच्यामुळे हे कल्चर बनले. कुठं हे कल्चर ओल्ड वे जॉर्जमध्ये. ठीक आहे. ओके. तर चॉपिंग टूल्स आहे त्याच्यामध्ये. मॅरेजमध्ये काय मॅरेज इज अ प्रिमेटिव्ह फॉर्म स्टार्टेड इन ऑस्ट्रेलिपिथिकस. इन इट्स प्रिमेटिव्ह फॉर्म मॅरेज इन इट्स प्रिमेटिव्ह फॉर्म हे स्टार्टेड झालं ऑस्ट्रेलिपिथिकसमध्ये. दिस इज इव्हिडंट फ्रॉम द फॉसिल रिमेन ऑफ 13 पीपल एक्सकॅव्हेटेड बाय मॅक लिकी ॲट हदर इथोपियामध्ये जे हदर नावाची जागा आहे तिथं यम लिकी LEAKEY याने ते फाउंड आउट केले फॉसिल्स. ठीक आहे. 4 नाव बघितलेत. रेमंड डार्ट, रॉबर्ट ब्रूम, लवजॉय आणि लिकीवाला. ठीक आहे. DTA थुंगवाला होतं थुंग आफ्रिकनस. नंतर ब्रूम काय होतं ब्रूमचं कोरडोई काहीतरी होतं कोरडोई क्रोमड्राई. अवघड चालू रेकॉर्ड करणं अभ्यास नाही तेवढा सध्याच. फायलोजेनेटिक स्टेटस बघितलं आपण. तर फायलोजेनेटिक स्टेटसमध्ये काय 3 मेन प्रिपोजिशन त्यांनी सांगितले हॅव बीन गिवन फॉर द इव्होल्युशनरी सिक्वेन्स. तर ऑस्ट्रेलिपिथिक आता आपण बघितलं की इव्होल्युशन प्रिसिडेट इन अ लिनियर मॅनर. नंतर ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम आफ्रिकॅनस आणि ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम हॅबिलिस. एक लिनियर मॅनरमध्ये कोणतं आहे की ऑस्ट्रेलिपिथिकस, इरेक्टस, निअँडरथल आणि सेपियन. ठीक आहे. EAENS ऑस्ट्रेलिपिथिकस, इरेक्टस, NS निलेश संतोष देशमुख. इरेक्टस, निअँडरथल आणि सेपियन्स AEIOU AENS. नंतर काय ॲफ्रिनेसिसमध्ये काय आहे तुमचं नाही पहिले काय की ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम द ॲफ्रिनेसिस ना आफ्रिकॅनस. तर सगळ्यात पहिले ॲफ्रिनेसिस होतं. त्याचे 2 ब्रांच पडले, एक रोबस्टस आणि आफ्रिकॅनसपासून इरेक्टस आला. इरेक्टसपासून मग बोलतो तुमचं निअँडरथलिस असं आणि होमोसेपियन्स आलं. ठीक आहे. आता हे परत दुसरं म्हणजे ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम द हॅबिलिस. तर त्यांचं नाही ह्युमन इव्हॉल्ड फ्रॉम द हॅबिलिस आफ्रिकॅनसवालं तर डायरेक्ट आलं आहे. मला ॲड करायची गरज नाही. ठीक आहे. रोबस्टस, आफ्रिकॅनस, हॅबिलिस, इरेक्टस. ठीक आहे. ऑल्दो नो अनॅनिमस ओपिनियन एक्झिस्ट. लक्षात ठेवायचं कसं सांगू बघा. पहिले तर लिनियर मॅनर ऑस्ट्रेलिपिथिकस, इरेक्टस, नंतर निअँडरथल आणि यसपासून कोणते होमोसेपियन. आता जर ते आफ्रिकॅनसपासून जर म्हणले तर ॲफ्रिनेसिस 2 ब्रांचेस आहे, रोबस्टस आणि आफ्रिकॅनसपासून डायरेक्ट इरेक्टस आणि तिसरं हॅबिलिसवाला आला तर मध्ये हॅबिलिस टाकायचं एवढंच आहे. आता बघा होमो इरेक्टस कोणता AE ऑस्ट्रेलिया ना. आता इरेक्टस आला. ठीक आहे. इरेक्टस म्हणजे काय की अपराईट मॅन आहे ना. इज अन एक्सटिंक्ट स्पेसिस ऑफ जीनस होमो. तर हे कोणी डिस्कवर केले तुम्ही डुबोईस ॲट जावा इन द फॉर्म ऑफ क्रॅनियम अँड फ्युमर. हे वाटतं इथं कल्चर आहे बहुतेक. नाही ओके वाचू शकतो. इरेक्टस बघितलं कोणी इडोबोईस ॲट जावा इन द फॉर्म ऑफ द क्रॅनियम अँड फ्युमर सापडलं. ते टाईम स्पॅन बघितलं तर किती 2 म्हणजे 20 लाख ते 2 लाखपर्यंत. पहिले किती होता ऑस्ट्रेलिपिथिकसचा 40 लाख ते 20 लाख. आता हे 20 लाखपासून 2 लाखपर्यंत होतं. ठीक आहे. लोअर पॅलिओलिथिक एज हे कोणतं होतं प्लायोसिन होतं वाटायला. प्लायोसिन इपोकमध्ये होतं आहे ना. हे लोअर पॅलिओलिथिक एजमध्ये आला. सब स्पेसिस कोणत्या आहे जावा मॅन, पेकिंग मॅन आहे, हँडलबर्गसिस आहे आणि
नर्मदा मॅन. तर जावा मॅनचं काय आहे होमो इरेक्टस इरेक्टस. पेकिंग मॅनचं काय आहे होमो इरेक्टस पेकेनेसिस. आणि हेडलबर्गेसिसमध्ये काय होमो इरेक्टस हेडलबर्गेसिस. ठीक आहे. होमो इरेक्टस नर्मदेनेसिस म्हणजे नर्मदा मॅन बोलले. ठीक आहे. आता हे जॉग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जर विचारलं तुम्हाला तर कसं करायचं आहे, एशियावालं वेगळं, आफ्रिकावालं वेगळे. ठीक आहे. आफ्रिकामध्ये कोणतं वेगळे स्वार्थकर्न जिथं की पहिले एव्हिडन्स ऑफ फायर पण भेटलं होतं. कोणतं SWARTKRANS स्वार्थकर्न्स साऊथ आफ्रिका. नंतर ओल्ड वी जॉर्जला काय भेटलं होतं आपण आता पहिले. ओल्ड वी जॉर्जला ते ऑस्ट्रेलोपिथिकसवाले जे आहे ना त्यांची हंटिंग गॅदरिंग ओस्टोडोंटो केरेटो कल्चरवाला बघा तेच ना अकॉर्डिंग टू डार्ट आहे ना ओल्ड वी जॉर्ज. लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर काय तुर्काना लेक केनिया. तिथं काय लॉंग ब्रोकन बोन्स भेटले तिथं आहे ना. लॉंग ब्रोकन बोन्सचा सिग्निफिकन्स आम्ही ते पुढे बघू. त्यात इथोपियामध्ये पण भेटले. नंतर नर्मदा मॅन कुठलं हातनोरा जावा खाली यायचं इकडं मलेशियाचं तिथं जवळपास शान्सी आणि झोको डायन. ठीक आहे. आता फिजिकल फीचरमध्ये ग्रॅन्युल कॅपॅसिटी किती आहे 750 ते 1260. पहिल्याची किती होती 375 ते 775. आता त्याच्या पुढं कंटिन्यू झाली 750 ते 1260. ठीक आहे. विच इज मोर दॅन द ऑस्ट्रेलोपिथिकस बट लेस दॅन द होमो सेपियन्स ऑन अन ॲव्हरेज. स्कल फीचरमध्ये बघितलं तर आता बघितलं नो चीन. तिकडं होतं की चीन म्हणजे तिकडं आता चीन यांनी थोडं वेगळं दिसलेलं आहे तिकडं. म्हणजे मॅन्डिबल दोघांचा पण मोठा होता. काय इन्सिजर आणि कॅनिमिस ऑस्ट्रेलोपिथिकस ग्रॅसिलिस जी होती का त्याची जास्त होती. आणि रोबस्टसवाल्याचे पोस्ट कॅनिनियस जास्त होती. ठीक आहे. मॅक्झिलामध्ये बघितलं तर ग्रॅसिलिसमध्ये कोणाचं होतं की ग्रॅसिलिसवाल्याचं काय होतं प्रोग्नेटिझम. आणि रोबस्टसवाल्याचं काय होतं ऑर्थोग्नॅथस होता. ठीक आहे. सध्यातील क्रिस्ट कुठं प्रेझेंट आहे तुमच्या रोबस्टसमध्ये. ठीक आहे. एवढंच होतं. आता इरेक्टसवाल्याचं काय होतं की चीन नाही आहे. ठीक आहे. थिक स्कल बोन सांगितले ब्रो रिजियस आलं आहे. इथं लक्षात ठेवलं ब्रो रिजियस आलं आणि फ्लॅट टॅनियल वर्ल्ड. आता डेंटिशन बघितलं तर आता डेंटिशन याचं काय पॅराबोलिक डेंटल आरचे लार्ज टीथ आणि शोल्ड इन्सिजर. आता हे जरी लक्षात राहिलं आपल्याला शोवेल्ड इन्सिजर तरी ठीक आहे. शोवेल्ड इन्सिजर. ठीक आहे. आता पोस्ट क्रॅनियल अॅनाटॉमी म्हणजे आता काय हे तर कळालं नाही पण ठीक आहे. मॅस्टर्ड प्रोसेस आणि लिनिया ॲस्पर आर प्रेझेंट. त्याच्यामुळे काय की होमो इरेक्टस आर बायपेडल असं सांगितले. ऑस्ट्रेलोपिथिकसमध्ये पण बायपेडल सांगितलं हे भेटलं होतं. पण त्यांचं एक लव जॉय आम्हाला जे हे होता अँथ्रोपॉलॉजिस्ट त्यांना काय म्हणलं की शेकिंग गेट कोणतं होतं शफलिंग गेट आहे लव जॉयने सांगितलं होतं. ठीक आहे. नंतर कल्चरल फीचरमध्ये बघितलं काय हॅबिच्युअल टूल मेकिंग आहे. तर इथं 2 प्रकारचे टूल भेटतात तुम्हाला अबिलियन आणि अचुलियन. तर त्याच्यामध्ये हँड एक्स क्लिवर असे आहेत. एक स्क्रॅपिंग डिगिंग त्याच्यासाठी काय माहिती. हंटिंगमध्ये काय की सेव्हरल लॉंग ब्रोकन बोन्स. आता बघितले 2 ठिकाण कोणतं बरं की झोको डायन आणि केनियामधलं कोणतं होतं जागा तुर्काना लेक. लॉंग ब्रोकन बोनचा काय सिग्निफिकन्समध्ये हंटिंगसाठी त्यांना वापरायचे. आणि यूज ऑफ फायर स्वार्थकर्नमध्ये बघितलं आपण साऊथ आफ्रिकामध्ये. ठीक आहे. फायलोजेनेटिक स्टेटस हे सोपं एकदम. त्याचं कसं लक्षात ठेवायचं बघ. द सी ओ जी लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. द COG काय ड्रायोपिथिकस सिओपिथिकस ओरंगुटान आणि जॅगॅन्गोपिथिकस. ठीक आहे. द COG. नंतर GCचं काय गोरिला चिंपॅन्झी. नंतर AHEHNHS ENS बघितलं का तेच रिपीट झालं बघा. ऑस्ट्रेलोपिथिकसवालं होतं बरोबर. नंतर पासून काय होतं नाही इथं जरासं कन्फ्युजन झालं आहे पण इरेक्टस निअँडरथल आणि होमो सेपियन्स बरोबर आहे. हेच आपलं जे लक्षात होतं ENS. GCवर गोरिला चिंपॅन्झी आलं आहे. आणि द COG. आता COG ड्रायोपिथिकस सिओपिथिकसपासून ओरंगुटान आणि जयजंतोपिथिकस. ठीक आहे. द COG GCलियन GCAENS. ठीक आहे. लक्षात आलं. होमो इरेक्टस कल्चरलबद्दलच बोलले त्यांनी. आता वाचल्या पण ते हंटिंग यूज ऑफ फायर रिच्युअल्सबद्दल सध्या नाही. नंतर होमो हायडलबर्गनेसिस. ठीक आहे. 1907 मॅन्डिबल वॉज डिस्कवर्ड इन द मोयर विलेज नियर हेडलबर्ग जर्मनी. बरोबर. कोणतं विलेज
मौर लक्षात ठेवलं बरं. मौर विलेज हिडलबर्ग असेस. ठीक आहे, तिथे भेटले. आणि इट वॉज रिपोर्टेड इन 1908 बाय ओटो चो इटनसॅक. मौर विलेज हिडलबर्ग जर्मनी. आणि ओटो चो इटनसॅक बघा, चो इटनसॅक. ठीक आहे, चो इटनसॅक मौर्य हिडलबर्ग असे चालू. हे कुठे फॉसिल डेट फ्रॉम द 6 लाख इयर ते 3 लाख इयर. पहिले तर 40 लाख ते 20 लाख, 20 लाख ते 2 लाख, हे 6 लाख ते 3 लाख इयर आलं. ठीक आहे. फर्स्ट ह्युमन फॉसिल्स रिकॉर्ड फ्रॉम द मिडल प्लिस्टोसिन ऑफ युरोप. लोअर प्लिस्टोसिन्सवाला कोणतं होता, इलेक्टसवाला, त्याच्या अगोदर कोणतं प्लायोसिनमध्ये. आणि कोणते मिडल प्लिस्टोसिन्स ऑफ युरोपमध्ये. ठीक आहे, हिडलबर्ग स्टॅसिस. नंतर फिजिकल फीचरमध्ये काय, क्रॅनियल कॅपॅसिटी 1250पर्यंत गेली बघा. 750 ते 1250च्या आसपास होती. आधी काय रफली 1250 आली. स्कलमध्ये बघितलं तर मॅसिव्ह ब्रो रिजेस तर मागं पण कंटिन्यू झालं आहे. थिक वॉल्ट बोन, थिक वॉल्ट बरोबर आहे. ब्रो रिजेस तर होत्या, पण तिथं फ्लॅट इलेक्टसमध्ये बघा फ्लॅट वॉल्ट होतं ना, आता इथं थिक वॉल्ट आलं आहे. ठीक आहे. मौर जॉ स्पेसिफिकली डिस्क्राईब टू बी व्हेरी लार्ज अँड मॅसिव्ह लॅकिंग चिन. अरे मौर जॉ लक्ष ठेवलं, खूप मोठा आहे, खूप लार्ज आहे, खूप मोठा आहे, पण त्याला चीन नाही आहे. ठीक आहे, नो चीन. हे शोज मेनी सिमियन फीचर्स आणि इट पर्टिक्युलरली दॅट ऑफ द गिबन. हे ना माहीत नाही. ठीक आहे, पण एवढं कळलं आहे. मौर विलेज आहे ना, मौर विलेज ओटो चो इटनसॅक हिडलबर्ग जर्मनीवाला. ठीक आहे. डेंटिशनमध्ये तर पल्प कॅव्हिटीज आर सिमिलर टू द होमोसेपियन्स. ओके. पोस्ट क्रॅनियल ॲनाटॉमी ते बायपेडल कशामुळे मॅस्टर्ड पर्सन लिनियास्परा संबंध माहीत नाही अजून पण. आणि चोविटन स्नॅक्सचं हे फायलोजेनेटेड सगळ्यांचं सेमच आहे. जावामॅन बघितलं काय, होमो इलेक्टस. ठीक आहे. इडोबुईस आहे बरोबर, इलेक्टसवाला. ठीक आहे. ग्रॅनिमम फिमर 1 मिलियन म्हणजे 10 लाख ते 7 लाख इयर ॲगो. ओके. इलेक्टसमध्ये आपण किती पाहिलं तर 20 लाख ते 2 लाख, मग त्याच्यामधले डिव्हिजन आहे 10 लाख ते 7 लाख इयर ॲगो. ठीक आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी किती, 875 बरोबर आहे. तिथं किती सांगितलं त्यांनी, 750 ते 1250पर्यंत त्याच्यामधलीच कॅपॅसिटी आहे बरोबर, कारण त्याचीच कॅटेगरी 875. दॅट इज बिटवीन द एप अँड मॅन. आता हे त्यांचे जवळपास सारखेच असणार की नाही. प्रोग्नेटिझम बी आहे तसं समजा. थिक स्कल बोन सांगितलं. प्रॉमिनंट ऑसिपिटल टोरस जरा वेगळे आहेत. हे प्रॉमिनंट ऑसिपिटल टोरस. नो चीन तर मौर विलेजसारखं आहे जवळपास. थिक स्कल बोन हे पण मौर ह्याच्यासारखंच आहे ना, हिडलबर्गच्या सारखं. थिक स्कल बोन्स पण फ्लॅट क्रॅनियल, हे तर इलेक्टसारखं. ठीक आहे, त्याचीच कॅटेगरी. शोल्ड इन्सिजर लक्षात ठेवा म्हणलं होतं. शोल्ड इन्सिजर कोणामध्ये, जावामॅन इलेक्टसवाला. ठीक आहे, शोल्ड इन्सिजर्स. परफेक्शनवर तेवढं लक्षात नाही ठेवलं मी आज. परफेक्शन हळूहळू म्हणजे इम्परफेक्शन जे असलं तर इम्प्रूव्हमेंटला चान्स राहते थोडा. आता उद्या चांगली तयारी करून येईल. फायलोजेनेटिक स्टेटस इडोबुईस. Edobuis named it Pithecanthropus erectus, meaning upright ape man. He proclaimed it to be the missing link between the ape and human.